या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। पहाटे 2 वाजल्यापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, जेणेकरून मागील काही दिवसापासून खरीप हंगामातील पिके हे करपण्याच्या मार्गावर असताना वरुण राजाच्या कृपेमुळे सतत पडत असलेला 2 वाजल्यापासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला सध्या मोठ्या प्रमाणात तलावाच्या स्वरूपात आलेले आहे। त्याचबरोबर गावातील मुख्य रस्ते असलेल्या रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे। सध्या आपण काही ग्रामस्थांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। सध्या आपण गुलाब नवदाप यांच्या घरासमोर आलेले आहोत। सध्या आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आहे। सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी सध्या त्यांच्या घरासमोर सध्या तलावाचे स्वरूप या ठिकाणी दिसत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। संपूर्ण शेतकऱ्यांचे असतील किंवा येथील काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहेत। संपूर्ण अक्षरशः संसार हे संपूर्ण पाण्यामध्ये गेल्याचे या ठिकाणचे चित्र दिसत आहे। याच शेडमध्ये काही पाळीव प्राणी असतील, हे सुद्धा पाळीव प्राणी या ठिकाणी संपूर्ण पाण्यामध्ये असल्याचे चित्र सध्या दिसत आहेत। कारण आपण सध्या बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। संपूर्ण या ठिकाणी आज कोणत्या एक असं वाटत आहे की या ठिकाणी तलावच आहे आणि तलावाचे स्वरूप आल्यामुळे काही नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्याचे चित्र दिसत आहे। संपूर्ण शेतकऱ्यांचे पाणी या ठिकाणी आल्यामुळे ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। बाळासाहेब ज्ञानदेव जाधव, मौजे, मनगुळी, तालुका दक्षिण सोलापूर। मनगुळी गावामध्ये अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे गावाच्या शेजारी जी शेतं आहेत त्या शेतातील शेतकऱ्यांचं संपूर्ण पाणी गावात शिरते आणि ते पाणी संपूर्ण गावाच्या शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घरांनी शिरून ते नुकसान होत आहे। तरी ते जे काय पाण्याचं साठतं आहे ते पाण्याचे शासनाने किंवा ग्रामपंचायतने काहीतरी मार्ग काढून पाण्याचा निचरा व्हावा असं करून द्यावे ही नम्र विनंती। बेगम गुलाब नवदाप। आमच्या हे शेतकऱ्यांनी तिकडले सगळी पाणी सोडले, ते आमच्या घरात सगळं पूर्ण पाणी आहे आणि आमच्या शेळ्या सगळ्या पाण्यात आहेत ते। आणि आम्ही कुठं जावं आता सांगा, आम्हाला गबाळ बांधाच कळे नाही। आत बी आली ना बाहेर बी आली ना, पूर्ण अंगण सगळं पाणी भरलं। आत शेडमध्ये सगळं पाणी आहे। कुठं राहावं आम्ही? आम्हाला सोय करा आमची पाण्याची। शेतकऱ्याला सांगा ती पाणी बंद करायला। आमचं सगळं आम्हाला मच्छर ढास होतं ती होतं। पहिले गटरीच पाण्यानं होत होतं, शिपटाच्या आळ्या होत होत्या आणि आता म्हणजे सगळं पावसाचं पाणी आणि शेतकऱ्यांनी पाणी सोडलेलं सगळं आमचं अंगण गच भरलं आहे। आजच्या आज सोय करा आमची। आम्ही कुठं जावं आता शेळ्या घेऊन? कुठं आम्ही राहावं, कुठं खावं? आम्ही गबाळ बांधून कुणीकडे जावं? आम्हाला तुम्ही जागा द्या आता। मी रेखा नागेश हत्तीकर, मनगुळीत राहणार। पाटेपासून पाऊस पडायला लागलाय। पावसामुळे घरात पाणी शिरालंय। लहान लहान लेकरं आहेत, ती जित्राब आहे, कुणीकडे काय जावं समजे नाही। ग्रामपंचायतला आम्ही विनंती करतो पाणी सांडपाणी काढावे, शेतकऱ्यांचं पाणी घरांनी यायला लागले। पहाटे 2 वाजल्यापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण दक्षिण सोलापूरसह मनगुळी गावात हाहाकार माजलेला आहे, जेणेकरून ढगफुटीची सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांच्या शेतासह ग्रामस्थांच्या घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या पावसाचे योग्यरीत्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगुळी।
थोडं आहे काही पाणी अजून मी 1 तास पाणी 2-3 तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.